ते गोजीरवाणे घरात लाजीरवाणे कार्यक्रम बघत आई कुठे काय करते आणि त्यात आई बरंच काय करते, फार बाई तुला त्रास होतोय ते हे सोडून कर दुसरं. कुठल्या सर्वसामान्य कुटुंबात हे होतं मला सांगा? कुठल्या होतं? कुठंच होत नाही. पण हे आपल्या माफी मारलं जातंय आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात घटस्फोटाचे प्रमाण वाढले. त्यामुळे लक्षात घ्या, जाणीवपूर्वक जे आहे तर कुटुंब व्यवस्था नष्ट करण्यासाठी आज प्रयत्न केले जात आहेत. आता यातला आणखीन एक जो महत्वाचा विषय आहे तो म्हणजे लव्ह जिहादचा. बघा, नाशिकचं प्रकरण ताजं आहे. नाशिकमध्ये 4 वर्षापासून ते जे धर्मांध युवक होते ते काय करायचे तर तिथल्या आपल्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या हिंदू मुली आणि मुलांना प्रश्न विचारायचे, काय तुमचा बुरसटलेला धर्म, एवढे देवता आहेत, काय त्याचं महत्व आहे. आणि आपलं धर्माचं शिक्षण नसलेले मुलं मुली त्याला बळी पडायचे. याला जबाबदार कोण आहे मला सांगा? याला जबाबदार आपण आहोत, कारण आपण आपल्या मुलांना केवळ पैसा कमवायला शिकवला, धर्म शिकवला नाही. आणि म्हणून आज ते पैसा कमवण्यासाठी स्वतःचं चारित्र्य सुद्धा विकायला तयार आहे. याला कारण आहे खरंच आपण धर्म शिकवत नाही. कारण हे लव्ह जिहाद हे अतिशय भीषण जे आहे तर संकट आहे. बघा, हे काय संकट आहे अगदी थोडक्यात सांगते, पुढचे सुद्धा वक्ते आपल्याला अतिशय मार्गदर्शन करणार आहेत सुंदर. तर लव्ह म्हणजे प्रेम आणि जिहाद म्हणजे धर्मयुद्ध. आज हे धर्मयुद्ध का पुकारले तर हे जे धर्मांध जिहादी आहेत त्यांना दारुल हरबचं दारुल इस्लाम करायचंय, संपूर्ण भारताला इस्लाम करायचंय. आणि त्यासाठी आज ते वापर कुणाचा करताय तर आपल्या महिला आणि मुलींचा. कसा तर बघा, आज कायदे फक्त आपल्यासाठी आहेत, हिंदूंना कायदा आणि अल्पसंख्याकांचा फायदा. आताच महाराष्ट्र राज्य शासनाने मदरशांचा आधुनिकीकरणासाठी 50 लाख रुपयाचं अनुदान पारित केलेलं आहे. मला सांगा, किती वेद पाठशाळांना अनुदान मिळतं, किती वारकरी शिक्षण संस्थांना महाराष्ट्र शासन अनुदान देतं आणि या मदरशांचा आधुनिकीकरणासाठी पैसे. आणि मला सांगा, नाशिकमध्ये ज्या 7 आरोपींना पकडलं गेलं त्यांनी आधुनिक शिक्षण घेतलं नव्हतं का? आधुनिकच IT इंजिनियर होते ना ते. त्यांनी त्यांच्या जिहादी धर्मवृत्तीचा प्रचार प्रसार केला. आणि आज आपल्या हिंदू मुली आणि महिला ज्या या संकटामध्ये बळी पडतायत कारण त्यांना हिंदू धर्माचं शिक्षण नाहीये. त्यांना पूर्ण या भारताला इस्लाम करायचं. लक्षात घ्या, मी परत एकदा सांगते, आपण कुठल्या पंथाच्या विरोधात नाही. पण जर ते आपल्या मुली पळून येत असतील, त्यांचं जबरदस्तीने धर्मांतरण करत असतील, त्यांना मुलं जन्माला घालायची मशीन करत असतील, त्यांना गोमांस खायला घालत असतील, 5-5 टाइम त्याला नमाज पढण्यासाठी जबरदस्ती करत असतील तर ते आपल्याला चालणार का? आज सातारमध्ये सुद्धा खूप दररोज फोन आहे, दररोज एक फोन, मुली महिलांचं काउन्सिलिंग करायला या. ही आपल्या सातारची परिस्थिती आहे. कितीतरी मुली महिला पळून जातात. मला सांगा, आपल्याकडे हिंदू कोड बिलनुसार एक विवाह आहे की नाही? आपल्याकडे दुसरा विवाह करायचा असेल तर पहिल्या पत्नीला घटस्फोट द्यावा लागतो. पण त्यांच्याकडे आहे का तसा नियम? बघा, संविधान सगळ्यांसाठी एक आहे का? ते 4-4 लग्न करू शकतात, 25-25 पोरं जन्माला घालू शकतात. आणि 4ही युवती जर हिंदू असतील तर संख्या कुणाची वाढणार आहे? कुणाची वाढणार आहे? त्यांची वाढणार आहे. आता वाढली. मालेगाव मध्ये आपण बघतोय ना, उपमहापौर त्यांचा निवडून आला. संख्या वाढली कारण आपण आपल्या तरुणींना मुलींना धर्म शिकवत नाही. घरामध्ये का कुंकू लावायचं, का स्तोत्र पठण करायचं, का साधना करायची, हिंदू म्हणजे काय, सणवार साजरे करणे का आवश्यक आहे, साडी परिधान करणं का आवश्यक आहे, हे बुरसटलेलं नाही. हे आपण शिकवलं पाहिजे. बघा, 99% गुण मिळवणारा मुलगा हा उत्तम व्यावसायिक होईल किंवा उत्तम डॉक्टर होईल. पण तोच व्यावहारिक जगतामध्ये 99% गुण मिळवणारा मुलगा आदर्श पुत्र होईल याची गॅरंटी ते 99% देतात का? मला सांगा, देतात का? कारण ही गॅरंटी केवळ घरातून दिलेले हिंदू धर्माचे संस्कारच देऊ शकतात. आणि त्यामुळे कुटुंब व्यवस्था उत्तम राहायची असेल तर आपलं कुटुंब हे हिंदुत्व प्रधान असलं पाहिजे. हिंदुत्वाची शाळा असली पाहिजे. घरातून आपण काहीतरी टाइमपास म्हणून कादंबऱ्या वाचण्यापेक्षा
धर्मग्रंथांचा अभ्यास सुरू केला पाहिजे, आपल्या मुलांना धर्म शिकवला पाहिजे, तेव्हा लव्ह जिहादला मुली बळी पडणार नाहीत हे लक्षात घ्या. आणि हल्ली या लँड जिहाद मध्ये सुद्धा आज बघा त्यांनी सगळ्या दृष्टीने आपल्यावरती आक्रमण सुरू केलेली आहेत. आपली गोमाता, भूमाता, स्वमाता या सगळ्यांवरती आज ते घाला घालतायत. कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी स्त्रीवरती घाला घालतायत, तिला धर्माचरणापासून परावृत्त करतात. बॉलिवूड मध्ये फक्त दाखवतात धर्मांध हिरो हिंदू तरुणी, की मग तिला पण वाटतं की माझ्या पण आयुष्यात असाच एखादा भंगारवाला यावा आणि त्याच्याबरोबर पळून जाते. त्यामुळे आपल्या मुलींना बॉलिवूड मधून पण ते शिक्षण दिलं जातं, घरातून तर आपण धर्म शिकवतच नाही. बघा मुलांना फक्त मुलींनाच नाही तर मुलांना सुद्धा आपण जेव्हा पर्यटनासाठी बाहेर जातो ना तर त्या पर्यटनाचं तीर्थाटन पण झालं पाहिजे. वर्षातून एकदा आपण कुलदेवाला आणि कुलदेवीला आपल्या मुलींना घेऊन गेलं पाहिजे. कुलाचाराचे विधी त्यांच्याकडून करून घेतले पाहिजे, ते पुढची पिढी शिकली पाहिजे, तर ती सुरक्षित राहील. लक्षात घ्या, आज बरेच जण जे तर ते धर्मांतरण करतात का तर आमच्या आयुष्यात खूप दुःख आहे आणि जातात मग कुठल्या तरी ते फ्रॉक घातलेल्या त्यांच्याकडे हालेलुया करायला, नाही तर पोरं होत नाही म्हणून चादरी टाकायला. पण मला सांगा, पोरं होत नाही म्हणून तिकडे चादरी टाकल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील का अफजल खान, याचा पण विचार केला पाहिजे ना. पण धर्म शिक्षण नसल्यामुळे आज आपली पिढी अशी भरकटलेली आहे. आपल्याकडे आहेत ना 33 कोट देवी देवता, 33 प्रकारचे देवी देवता आहेत. धनाची देवता लक्ष्मी आहे. आयुष्यातील दुःख दूर करायचे असतील तर कुलदेवीची उपासना आपल्याकडे सांगितलेली आहे. कुळ म्हणजे मूळ. त्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दूर करायचे असतील तर कुठलेही अन्य ठिकाणी जायची गरज नाही. तुम्ही कुलदेवीचं नामस्मरण सुरू करा. श्री भवानी देवे नमः किंवा श्री यमाई देवे नमः किंवा जी कुठली तुम्हाला कुलदेवता माहिती नसेल तर श्री कुलदेवताये नमः असं नामस्मरण सुरू करा. आपल्या आयुष्यातील दुःख 100% दूर होतील. आणि जे काही हिप्नोटिझम वगैरे करून आपल्या मुलींना फूस लावतात ना हे धर्मांध, त्या हिप्नोटिझम मध्ये सुद्धा आपल्या मुली अडकणार नाहीत. कारण समर्थांचं एक वाक्य आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचं अधिष्ठान पाहिजे. त्यामुळे आपल्या कार्यात यश यायचं असेल, आपल्या आयुष्यातील संकट दूर व्हायचे असेल तर अध्यात्माची कास धरल्याशिवाय आपण सुरक्षित राहू शकत नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखात पण नेहमी जगदंब जगदंब असायचं. हे जगदंब म्हणजे कोण? त्यांची कुलदेवता आई तुळजा भवानी. तोच आदर्श घेऊन आपल्याला सुद्धा प्रयत्न करायचे आहेत. आणि दुसरी गोष्ट जे लँड जिहादचं सांगितलं तर बघा, आज वकफचा कायदा जो आहे तर तो आपल्या संविधानामध्ये आहे. म्हणजे या वकफ कायद्यानुसार जे आहे तर हे धर्मांध कुठल्याही जमिनीवरती दावा दाखवू शकतात. आपल्या सातारमध्ये सुद्धा असा वकफवरती म्हणजे फक्त आपल्या वैयक्तिक मालमत्तेवर नाही तर सरकारी मालमत्तेवरती सुद्धा हे धर्मांध जे आहेत तर ते दावा दाखवतात. आणि यांच्यासाठी कायदा आहे बरं का आपल्या भारतामध्ये. कसा कायदा आहे तर समजा आता ही जागा आहे, धर्मांधांना वाटलं आता ही ताब्यात घ्यायची, मग कसं करायचं तर एक छोटंसं बांधायचं काहीतरी पांढरं कलर लावून. आपली लोक देवभोळी असतात, नाही बाबा त्यांच्या देवाचं आहे. नंतर ते होतं 10x10 आणि हळूहळू ते मोठं होतं आणि मग ते दावा दाखवतात. आणि आपल्याकडे परंपरागत कागदपत्र नसतात. आता यांच्यासाठी आणखी स्पेशल कायदा काय आहे तर यांनी दावा दाखवल्यानंतर ते सिद्ध नाही करणार ही जागा त्यांची आहे, आपण सिद्ध करायचं की ही जागा आमची. कुठं सिद्ध करायचं तर आता त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती झालेली आहे. पण आधी काय होतं तर समजा या धर्मांधांनी या जागेवर दावा दाखवला की ही आमची वकफची प्रॉपर्टी आहे, तर त्याची लढाई जी आहे कायदेशीर लढाई ती संभाजीनगरला छत्रपती संभाजीनगरला वकफ ट्रिब्युनल कडे लढली जायची. आपल्या कुठल्याही न्याय व्यवस्थेमध्ये ती लढली जात नव्हती. म्हणजे चोरालाच जाऊन म्हणायचं की आमची जमीन दे, अशी अवस्था होती. आता त्याच्यामध्ये एक छोटासा बदल केलेला आहे की ज्यामध्ये आपण कुठल्याही न्यायालयामध्ये हा लढा जो आहे तो लढू शकतो. पण आज भारतामध्ये 8 लाखहून अधिक जमीन, 8 लाख एकर भूभाग हा वकफच्या ताब्यात गेलेला आहे, भारतामधली एवढी जमीन. त्यामुळे हे हिंदू संमेलन हे केवळ आपलं एक इव्हेंट नको व्हायला, तर या संमेलनाच्या माध्यमातून आपण सगळे जो आलेलो आहोत
तर आपण संकल्प करून जाऊया की घरी गेल्यानंतर आपलं कुटुंब हे खऱ्या अर्थाने हिंदुत्ववाद्याचं कुटुंब आहे हे आचरणातून आपल्याला दाखवायचंय. आणि त्यासाठी भूषा आणि आपलं जे भवन आहे ते, आपली भाषा, त्यानंतर आपलं भोजन हे सुद्धा सात्विक असलं पाहिजे. शेवटचं सांगते आणि थांबते. बऱ्याचदा बघा आपण काय करतो तर घरात स्वयंपाक, महिलांना आपल्याला एक सवय असते काही जणींना की स्वयंपाक करायचा आणि FM वरती गाणी ऐकत ऐकत स्वयंपाक करायचा, किंवा काय करायचं तर सिरियल जे म्हणजे ही तिच्यावरती डाव धरती, ती तिच्यावर डाव धरती आणि हे बघत आपण स्वयंपाक करतो. मग बघा आपण सत्यनारायणाचा प्रसाद करतो, शिरा, बरोबर, त्यात पण ड्रायफ्रुट्स आणि तूप वगैरे सगळं हे करतो, ऍड करतो, घालतो म्हणजे त्यामध्ये. आणि घरात पण आपण शिरा करतो छान, तूप वगैरे सगळं त्याच्यामध्ये जे आहे त्याचा वापर करू. पण चव कशाला असते? सत्यनारायणाच्या प्रसादाला असते ना. म्हणजे कण भर खाल्ला तरी मन भरतं आणि घरातलं किती खाल्लं तरी पोट भरतं. असं का? कशामुळे असेल हे सांगा. बरोबर, विचार जे आपण जे विचार करतो ते अन्नात उतरतात. आणि आपण कुठं पण गावभर खाऊन येतो कुणाच्या पण हॉटेलमधलं, ते थुकून देतात, काय करून देतात ते माहित नाही, कुठल्या विचारांनी देतात. आणि ते अन्न खाल्लं की आपले विचार काय होत असतील लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट, आपण जर शिव्या शाप देत, चिडचिड करत, मला स्वयंपाक करायला लागतो, मलाच असं करायला लागतं असं करत जर स्वयंपाक केला तर जेवताना 100% भांडणं होणार आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे स्वयंपाक करताना तो नामस्मरण करत आणि स्तोत्र पठण करत आपण स्वयंपाक केला पाहिजे. किती आपला हिंदू धर्म ऍडव्हान्स आहे बघा. आणि लोक त्याला बुरसटलेलं म्हणतात की कुटुंब व्यवस्था नष्ट करण्यासाठी सांगितलेलं आहे. प्रत्येक गोष्टी पाठीमागे विज्ञान आहे. आणि त्यामुळे आजपासून या संमेलनाच्या माध्यमातून घरी जाताना आपण संकल्प करून जाऊया की मी माझ्या आचरणामध्ये हिंदुत्व आणेल आणि माझ्या पुढच्या पिढीला सुद्धा हिंदुत्वाचं जे आहे ते बाळ पडू देईल. आणि आपल्या शाहूनगरमध्ये पण जे हिंदुत्ववादी आहेत, आजचे जे आयोजक आहेत, तर त्यांनी पण अतिशय ते खूप चांगल्या पद्धतीने कार्य करतात. इथं पण काही तथाकथित काही जे आहे त्यांचं वास्तू होऊ दिली नाही, त्यामुळे संख्या पण जी आहे ती आटोक्यात राहिली. तर हे खूप कौतुकास्पद आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने स्थानिक हिंदुत्ववादी जे आहेत त्यांचं कार्य सुरू आहे, त्यांचं पण खूप खूप कौतुक. आणि तुम्ही आज या ठिकाणी सर्वांनी वेळ दिला. एवढा मोठा समाज आहे पण त्याच्यातील जागृत हिंदू इथं आले, तुमचं सुद्धा खूप खूप कौतुक. आयोजकांनी इथे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. आणि संघ शताब्दी निमित्त हे हिंदू संमेलन आयोजित केलेलं आहे. तर संघाचे सुद्धा जे काही 100 वर्षाचं कार्य आहे त्या प्रति सुद्धा मनापासून कृतज्ञता. एवढं बोलून मी माझ्या वाणीला गुरुचरणी विराम देते. नमस्कार. कारण मुस्लिम म्हणतो हा काफर आहे, याला जगायचा अधिकार नाही. जो त्याच्या पैगंबरांना मानत नाही त्याला जगण्याचा अधिकार नाही. ख्रिश्चन म्हणतो हा येशूला मानत नाही, तो पापी आहे. आणि माझा धर्म सांगतो तू कोणालाही मान अथवा मानू नको, तूच देव आहे, सर्वम खल्विदम ब्रह्म, सगळं देव आहे असा सांगणारा जगाच्या पाठीवर एकच धर्म आहे. यारे यारे सांगणारा, सगळ्या धर्मांना धारण करणारा एकच धर्म आहे, तो म्हणजे माझा धर्म आहे. आम्ही आमच्या मंदिरामध्ये सगळ्यांनी आम्ही म्हणतो. दुसऱ्यांच्या प्रार्थना स्थळामध्ये तुम्ही सगळे जाऊ शकत नाही. तुम्हीच काय त्या धर्माच्या महिला सुद्धा जाऊ शकत नाही. अशी धर्म जगाच्या पाठीवर आहे. माता भगिनी आमच्या आता सांगायला लागल्यात की महिलांसाठी माझा धर्म कसा श्रेष्ठ आहे. माता ही आमची देवता आहे. या मातेसाठी महाभारत झालं, या मातेसाठी रामायण झालं. असा हा आमचा धर्म सर्वशक्तिमान, सर्वश्रेष्ठ आणि या जगाच्या पाठीवर आचरण्यासाठी योग्य फक्त माझा हिंदू धर्म आहे. मग तो दुसऱ्यावर लादायचा नाही, त्याला तो शिकवायचा नाही, त्याला त्याच्या तो अंतःकरणापासून प्रगट झाला पाहिजे. म्हणून संघाने आटोकाट प्रयत्न करत शेवटपर्यंत, शेवटच्या अंत्योदयापर्यंत संघाने विचार पोचवण्याचं काम केलं. आता संघ 100 पूर्ण करत असताना तो समाजात गेला पाहिजे, समाजाने याला धारण केलं पाहिजे, समाजाने राष्ट्र विचार. कारण हे राष्ट्र महापवित्र आहे.
प्रभू रामचंद्र वनवासात गेले, लंकेला गेले, तर त्यांच्या कमरेला अयोध्येची माती होती, ते रोज कपाळी लावत होते. प्रभू रामचंद्र ज्या मातीचं वंदन करत होते, तो माझा देश, म्हणून हम करे राष्ट्र आराधन, म्हणून आम्ही राष्ट्राचं संरक्षण, संवर्धन आणि रक्षण करू. हे कृष्ण आहे, त्या कृष्णाने महाभारत घडून आणलं, हे केवळ या भारत भूच्या रक्षणासाठी. आणि म्हणून आपला देश सर्व श्रेष्ठ आहे. मला मध्ये एका IT विद्यार्थ्यांसमोर मी बोलत होतो, त्याने सांगितलं, महाराज आम्हाला आता तुमची गीता शिकायला वेळ नाही, ती समजून घ्यायला वेळ नाही, आम्ही फार बिझी आहोत, तुम्ही तुमचं तत्वज्ञान एका शब्दात सांगा. त्यावेळेला मी म्हटलं, तुला किती वेळ आहे ते तरी सांग. त्यांनी सांगितलं, मी म्हटलं तुला वर्षभर आहे का? म्हणाला नाही. महिना आहे का? नाही. आठवडा आहे का? नाही. दिवस आहे का? नाही. तो म्हणाला, तास पण माझ्याकडे नाही. तुम्ही मला एका शब्दात तुमचं तत्वज्ञान सांगायला तयार आहात का? तर मी त्याला म्हणालो, हो, गीतेने सांगितलं, गीता तत्वज्ञान सांगते, लढ, बाकी काही करू नको, फक्त लढ, अर्जुनाला सांगितलं देवाने. मग तो म्हणाला, कसं लढ? मग ते त्याच्याकरता तुला गीता ऐकावी लागेल. आमचा देश, आमचं राष्ट्र हे कसं आहे, आमची संस्कृती कशी आहे, याचा आदर्श कसा आहे, आम्ही काय तत्वज्ञान दिलं, असं जर एका शब्दात सांगायचं झालं तर माझा राम फक्त सांगा, बाकी काही सांगायची गरज नाही. एवढं सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान ज्या माझ्या रामाने आचरलं, ते आपल्या सर्वांना प्राप्त व्हावं संघाच्या शताब्दीच्या निमित्ताने. आणि आता हे सगळं असं म्हणतं आपल्या विचारांनी, समर्थाने सांगितलंय, देवद्रोही अवघे कित्ते घालू आणि मारावे करते. आणि असं करण्याची वेळ आज आपल्यावर आलेली आहे. म्हणून आपला विचार सर्वत्र सर्वदूर पोहोचण्यासाठी त्या संघ विचाराचं आराधन, राष्ट्र आराधन होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून हे सांगण्यासाठी आणि मला आज साताऱ्यात बोलण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली, त्याचं कारण सातारच्या छत्रपती शाहू महाराजांचा मी सेनापती आहे, म्हणून मला फार इथे बोलण्याला आनंद झाला. आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. आपणाला हिंदू नववर्षाच्या आता एक महिना झाला पाडव्याचा, त्याच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. हिंदू कुटुंब प्रबोधन, समरसता, या देशाचं सर्वात जास्त मोठं नुकसान कशाने झालं असेल तर उच्च नीच परंपरा. हिंदू धर्मामध्ये कुठेही उच्च नीचता नाहीये. प्रभू रामचंद्र क्षत्रिय होते, महर्षी वाल्मिकी कोळी होते, वशिष्ठ शूद्र होते. हे सगळे जन्माने वेगवेगळ्या जातीतले असले तरी स्वतःच्या कर्तृत्वाने ऋषी झाले होते. वर्सेस रावण दशग्रंथी ब्राह्मण होता. प्रभू रामचंद्र क्षत्रिय होते. ब्राह्मणामध्ये अन्य अनेक आशा सुटल्यामुळे क्षत्रियांनी ब्राह्मणाचा वध केला. त्या रावणाचं दहन आपण सगळेजण दरवर्षी करतो. त्यामुळे उच्च नीचता ही कर्तृत्वावर, गुणकर्म विभागशावर. एखाद्या जातीत एखादा माणूस जन्माला आला म्हणून तो अस्पृश्य असं मानायची 2000 वर्षाची आपण परंपरा पाळली, ती अत्यंत मोठी चूक आहे. जो समाज त्यातनं पिचला तो आज प्रश्न विचारतोय. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1927 साली म्हणत होते, त्या महाडच्या तळ्यामध्ये कुत्री मांजरं पाणी पितात, आम्हाला पाणी पिऊ द्या. आपल्या माणसांनी पाणी पिऊ दिलं नाही. काळ्या राम मंदिरामध्ये सगळेजण रामाच्या पाया पडायला जातात, आम्हाला सुद्धा पाया पडायचे, आपल्या माणसांनी पाया पडू दिले नाही. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1927 ते 1954 इतके दिवस थांबले आणि नंतर त्यांनी 22 प्रतिज्ञा लिहिल्या आणि सांगितलं, माझ्या समाजाला मी आता निर्णायकी सोडू शकत नाही, म्हणून त्यांनी धम्म स्वीकारलं. हैदराबादचा नवाब आणि रोमनची कॅथोलिक माणसं बाबासाहेबांकडे आली होती. बाबासाहेब सगळा समाज घ्या आणि मुसलमान व्हा, बाबासाहेब सगळा समाज घ्या आणि ख्रिश्चन व्हा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या देशावर एवढे उपकार आहेत की त्यांनी या देशात जन्मलेला बौद्ध धर्म स्वीकारला. क्षणभर कल्पना करा, त्यांनी जर इस्लाम स्वीकारला असता तर आज आपण इथे हिंदू संमेलन करू शकलो असतो. अस्पृश्यता म्हणजे अस्पृश्य वस्तीत करून जाण्याची गोष्ट नाही. अस्पृश्यता म्हणजे स्पृश्य माणसांच्या मनातली घाणेरडी भावना.
ती गेली पाहिजे. गुणकर्म विभागशः कोणीही माणूस बालातपि सुभाषितम ग्राह्य. हिंदू धर्मामध्ये सगळ्या ऋषी मुनींनी रुच्या रचलेल्या आहेत. त्याच्यात अस्पृश्य आपण ज्याला तथाकथित अस्पृश्य म्हणतो ते स्किल आहे. स्किल. शिंप्याचा मुलगा शिंपी, कुंभाराचा मुलगा कुंभार, सुताराचा मुलगा सुतार. का? दॅट इज स्किल रिटेन्शन. हल्लीच्या इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग मध्ये म्हणतात. ज्ञान आणि कौशल्य एकत्र ठेवण्याची ती पद्धत होती. त्यांना अस्पृश्यता म्हणायचं. दुसरा विषय समरसता आहे. आपल्या घरामध्ये गणपतीची आरती करताना समाजातला आपला एखादा मित्र तथाकथित अस्पृश्य समाजातला असेल त्याला सन्मानाने घरी बोलवा. त्याच्या हातात आरतीचं ताट द्या. गणपतीची आरती त्याला करू दे. त्याला प्रसाद वाटा. त्याला मिठी मारा आणि म्हणा माझ्या पूर्वजांनी चूक केली की मी निस्तरतो. या समाजामध्ये पुन्हा एकदा की हिंदू संघटन तोंडाने बोलून होणार नाही. नवरात्रामध्ये आपण कुमारिका पूजन करतो. ज्या सेवा वस्तीमध्ये जिथं राहायला घर नाही, खायला अन्न नाही, अशा मुली आहेत त्यांचे फ्रॉक फाटलेले आहेत. चांगल्या ज्या मुलीला भरपूर मिळते तिला काहीतरी देण्यापेक्षा त्या समाजातल्या 9 मुलींना घरी घेऊन या. त्यांचे पाय धुवा. त्यांना व्यवस्थित आंघोळ घाला. चांगले कपडे द्या. त्यांच्या शिक्षणाचा खर्च करा. तेच खरं कुमारिका पूजन आहे. हे समरसता आहे. हिंदू समाजाने हिंदू संघटन करून करायचं काय? हे करायचं. स्वतः स्वच्छ व्हायचं. तिसरा विषय पर्यावरण आहे. हिंदू धर्माला पर्यावरणाची गोडवे कुणी दुसऱ्यांनी सांगण्याची गरज नाही. आमच्या हिंदू संस्कृतीतच आहे. दगडाला नमस्कार करा, नागाला नमस्कार करा, पर्वताला नमस्कार करा, नदीला नमस्कार करा. आपण कशाला नमस्कार करतो? हे काय आहे? ही कृतज्ञतेची भावना आहे. आम्ही पर्यावरण बिघडवलं नाही. ज्या पाश्चिमात्य लोकांना सुख म्हणजे काय आणि विकास म्हणजे काय कळलं नाही त्यांनी चुकीच्या कल्पनांनी पर्यावरण बिघडवलं आणि आज संपूर्ण जगाला त्यांनी वेठीस धरलेलं आहे. म्हणून आम्ही 3 विषय सांगतो. पिण्याचं पाणी जपून वापरा. झाड या शब्दामध्ये जिथं जिथं तुम्हाला काम करता येईल तिथं करा. फक्त प्रत्येक वर्षी एकाच खड्ड्यात झाड लावू नका. आणि तिसरा विषय प्लास्टिक. रियुजेबल प्लास्टिक वापरू नका. प्लास्टिक बॅन करा. 3 विषय जरी सगळ्या हिंदूंनी घरातून सुरू केले तरी पर्यावरणाचं रक्षण होणार आहे. चौथा विषय स्वबोध. आपण कोण आहोत? गर्व से कहो हम हिंदू आहे असं म्हणणाऱ्यांची संख्या वाढली आहे. डॉक्टर केशवराव हेडगेवारांनी संघ सुरू केला 1925 साली. त्यावेळी माणसं म्हणत होती, एक वेळ मला गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका. माणसं असं म्हणत होती 4 हिंदू एका दिशेने त्याच वेळी जातात ज्यावेळी त्यांच्या खांद्यावर 5वा हिंदू असतो. हिंदू एकत्र यायला तयार नव्हते. आज अशी वेळ आलेली आहे गर्व से कहो हम हिंदू आहे म्हणून एका लहान मस्तीत आपण इतकी माणसं गोळा झाली. स्वबोध म्हणजे काय? आपण कोण आहोत? आपला विचार काय? हे लहान मुलांना शिकवण्याची गरज आहे. स्वदेशी शिकवण्याची गरज आहे. अर्थशास्त्र शिकवण्याची गरज आहे. आपल्या घरात लहान लहान गोष्टी विदेशी कशासाठी पाहिजे? आपल्या देशाला क्रायोजेनिक तंत्रज्ञान पाहिजे ते रशियाकडनं घेऊया. आपल्याला मिसाईल पाहिजे, विमान पाहिजे ते फ्रान्सकडनं घेऊया. पण बटाट्याचे चिप्स चीनकडनं आयात करण्याची काय गरज आहे? आपल्याला घरात करता येत नाहीत का ते? स्वदेशी स्वबोध म्हणजे काय? आपल्या घरात, आपल्या गावात, आपल्या देशात जे आपण करू शकतो ते बाहेर न आणायचं नाही.